नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजे समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण एक व्हेज थाळी तयार करणार आहोत, एकदम झटपट तयार होणारी आहे। तर इथे बघा मी मसुरीची डाळ घेतली 1 वाटी आहे। तर ही 1 ते 2 पाण्याने स्वच्छ आधी धुवून घ्यायची। आता धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे। आता आपण फोडणी देऊयात। तर एका कढईमध्ये किंवा एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं, तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये कढीपत्ता, मोहरी, जिरं घालायचं। जिरं मोहरी छान तडतडले की इथे लसूणच्या 2 पाकळ्या घालायच्या आणि छान असं अर्धा मिनिट चांगलं परतून घ्यायचं। आता यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। तर 1 कांदा इथे वापरलेला आहे मी, तर तो देखील छान असा मिनिटभर परतून घ्यायचा। तर हलकासा ट्रान्सपरंट झाला की आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ। यानंतर लाल तिखट घालायचं आणि गरम मसाला घालायचा आहे आणि परत एकदा चांगलं परतून घ्यायचं। आता छान परतून घेतले। आता यामध्ये भिजवलेली मसूर डाळ घालायची आहे। तर ही डाळ शिजवायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात डाळ जी आहे ती शिजून तयार होते। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग ही भाजीचं गरगाटं होऊन बसेल। तर त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं, अगदी डाळ भिजेल इतपत पाणी घालायचं। आता यामध्ये हळद राहिलेली आहे, तर यामध्ये मी आता हळद पण ॲड करणार आहे। तर पाव चमचा हळद घातली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनिटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर ही डाळ शिजते तोपर्यंत कणिक मळून घेते। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। तर कणिक मळल्यानंतर लगेच चपात्या करायच्या नाहीत, थोडा वेळ पीठ भिजत ठेवायचं, यामुळे चपात्या ज्या आहेत छान मऊ तयार होतात। आता यावरती थोडंसं तेल लावायचं आणि परत चांगलं पीठ मळून घ्यायचं। तेल लावल्यामुळे सुद्धा चपात्या ज्या आहेत त्या छान अशा मऊशार तयार होतात। तर हे पीठ भिजत ठेवते तोपर्यंत इथे बघा मी कुकरला डाळ आणि भात लावलेला आहे। डाळ आणि भात शिजत आहेत तोपर्यंत इथे मी खीर दाखवते। इथे मी खपली गहू घेतलेले आहेत, तर हे खूप चवीला चांगले असतात। ह्याच्या चपात्यासुद्धा खूप छान तयार होतात, ह्याची खीरसुद्धा खूप छान तयार होते। तर त्यामुळे ह्याची मी खीर आज तुम्हाला दाखवते। तर हे गहू जे आहेत हे मी स्वच्छ धुवून सुकवून ठेवलेले आहेत। तर हे 1 वाटीभर मी आता गहू घेतलेत आणि आता आपण हे छान भाजून घ्यायचे आहेत। तर भाजताना तेलाचा तुपाचा वापर करायचा नाही, असं ड्राय रोस्ट 5 ते 10 मिनिटं चांगलेसे भाजून घ्यायचे आहेत, मस्त असा खमंग वास येतो। तर इथे बघा हे छान असे भाजून तयार झालेले आहेत। तर हे भाजल्यानंतर काढून घ्यायचे आहेत, थंड झाल्यानंतर मिक्सरला याची भरड करून घ्यायची आहे। तर जास्त असं पीठ करायचं नाही, थोडंसं रवाळ असं ठेवायचं। तर हे मिक्सरला थंड झाल्यानंतरच फिरवून घ्यायचं। तर इथे बघा छान असं मी रवाळ हे वाटून घेतलं आहे बघा मिक्सरला, मस्त असं तयार झालेलं आहे। आता आपण परत एकदा हे थोडंसं भाजून घेणार आहोत। मगाशी आपण तुपाचा वापर केलेला नव्हता, कारण आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं होतं। आता यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि परत एकदा 5 ते 7 मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं। तुपात परतल्यानंतर खूप खमंग वास अजून येतो। तर इथे बघा छान असं परतून घेतलं आहे मी। तर याची खीर खूप अप्रतिम अशी तयार होते। तर लहान मुलांना ही खीर आवर्जून खायला घाला। तर इथे बघा छान असे गहू जे आहेत ते मी भाजून घेतलेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, आपल्याला हे जे गहू आहेत शिजवून घ्यायचं आहे। तर त्यामुळे इथे मी ग्लासभर एवढं पाणी घातलं आहे आणि आता शिजवून घेणार आहे। तर कुकरला 2 शिट्या करून घेणार आहे मी। तर छान कुकरला शिट्यासुद्धा झालेल्या आहेत। कुकर थंड झालं आहे, आता बघूयात शिजलं आहे का। तर छान असं शिजलेलं आहे बघा। आता गॅस ऑन केला आहे मी पुन्हा एकदा आणि छान अशी बघा खीर व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ही खीर तुम्ही घट्टसुद्धा खाऊ शकता किंवा पातळही खाऊ शकता। तर इथे बघा मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही केलेली नाही आहे। आता यामध्ये दूध घालणार आहे, तर दूध तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा मस्त अशी दिसते छान। तर यामध्ये तुम्ही आवडत असेल तर केशरसुद्धा घालू शकता। यानंतर इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स घातलेत, तर जे तुमच्या घरी अवेलेबल असतील तर ते ड्रायफ्रूट्स इथे तुम्ही घालू शकता आणि हे ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर मस्त अशी चांगली उकळी काढून घ्यायची आहे। तर ही छान शिजली आता आपण कणिक जी भिजवली होती तर छान भिजली आहे। तर त्या मी आता चपात्या लाटून घेते बघा। व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे,
पण चपात्या बघा पीठ भिजत ठेवल्यामुळे छान अशा मऊशार तयार झालेल्या आहेत आणि लाटायलासुद्धा खूप सोपं जातं. तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि छान अशा चपात्या दोन्ही बाजूने अलटीपलटी करून छान भाजून घ्यायच्या आहेत. मी चपात्या बनवते तोपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे बघा मस्त अशा छान टमटमीत अशा चपात्या ज्या आहेत छान तयार झालेल्या आहेत आणि ह्या चपात्या दिवसभर मऊशार अशाच राहतात. तर इथे बघा मी सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या छान अशा तयार करून घेतल्यात. आता आपण पनीर भाजीसाठी लागणारी ग्रेव्ही बघूया. तिथे मी टोमॅटो घेतलेत, कांदे घेतलेत आणि काजू घेतले. तर काजू जे आहेत ते अंदाजे 25 ते 30 ग्राम एवढे आहेत. तर आता आपल्याला याची ग्रेव्ही करायची आहे. तर इथे बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आता यामध्ये सगळे खडे मसाले घालायचे. तर इथे मी बेसिक खडे मसाले घेतलेत. मसाला, वेलची, स्टारफूल, दालचिनी, तमालपत्र आणि थोडंसं जिरं. याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो घेतलं आहे. तर हे छान असं आधी 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो किंवा मीडियम ठेवायची. आता यामध्ये घालायचे काजू आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी यामध्ये साखर घालायची आहे. पनीरची भाजी जी आहे ती थोडीशी गोडसर असते तर त्यामुळे इथे मी अर्धा चमचा एवढी साखर घातली आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल आणि छान असं परतून घ्यायचं. 1 ते 2 मिनटं असं शिजवून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं आणि आता कुकरला 1 ते 2 शिट्या करून घ्यायचं. तर या कुकरच्या शिट्या होत आहेत. तर मगाशी जो मी कुकर लावलेला होता वरण भाताचा तो सुद्धा थंड झालेला आहे. आता बघा आपली डाळसुद्धा छान शिजून तयार झाली आहे. तर आता आपण डाळीला फोडणी देऊयात. तर इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे भांड्यामध्ये. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचे पाव चमचा हिंग, यानंतर घालायचं कढीपत्त्याची पानं, थोडीशी मोहरी घालायची आणि जिरं घालायचं. जिरं मोहरी छान तडतडली की यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे. मध्यम आकाराचे कांदा आणि टोमॅटो एक वापरलेला आहे इथे मी. छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता यामध्ये घालायचं आहे ठेचलेला लसूण घालायचा. तर वरणामध्ये जास्त ठेचलेला लसूण घालायचं, यामुळे टेस्ट खूप छान येते. तर यानंतर यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद घालायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये शिजवलेली डाळ घालायची आहे. तर मस्त अशी डाळ शिजलेली आहे बघा आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. वरण तुम्हाला कितपत दाट पातळ हवं आहे त्या अनुषंगानं पाणी घालायचं आणि चांगली खळखळून उकळी काढायची आहे. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. तर आपली डाळसुद्धा शिजून तयार आहे. आता मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे. तर आपलं हे वरण जे आहे ते खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आता मगाशी जो कुकर लावलेला होता तो थंड झालेला आहे. कांदा, टोमॅटो आणि काजू जो आहे तो छान व्यवस्थित शिजलेला आहे. खडे मसाल्यांमधला अर्कसुद्धा छान उतरलेला आहे. तर आता यातले जे खडे मसाले आहेत ना हे बाजूला काढायचे, ते मिक्सरला फिरवायचं नाही आहे. त्यातले जे खडे मसाले आहेत ना ते पूर्ण काढायचे. तर हे काढणार आहे मी आणि पूर्ण थंडगार करूनच मिक्सरला वाटण करून घ्यायचं. आता तोपर्यंत इथे मी एक वाटीभर दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद, थोडासा गरम मसाला घातला आहे, थोडंसं लाल तिखट घरचं, त्याच्यानंतर बेडगी मिरची घातलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि पनीरचे क्यूब जे आहेत ते छान असे परतून घ्यायचे आहेत. तर पनीरला नुसतंच न परतता यावरती थोडंसं मीठ मसाला घालायचं. यामुळे थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, चटणी, मीठ असं घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. यामुळे पनीरला खूप छान अशी टेस्ट येते. तर 1 2 ते 3 मिनिटात बघा मस्त असे छान परतून तयार झालेत. तर मंद आचेवरती असं छान असं परतवून घ्यायचं. आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये लसूण ठेचलेला घालायचा आहे. तर पनीरच्या भाजीत लसूण जास्त घालायचा, मस्त असा लसूणी फ्लेवर येतो. यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आणि आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलं होतं मसाले घालून तर ते यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करताना कंटिन्युअस मिक्स करायचं म्हणजे दही जे आहे ते फाटलं जात नाही. छान असं स्मूथ तयार झालं पाहिजे. तर 1 5 मिनटं असंच परतून घ्यायचं. बघा आता छान
तेल सुटलं आहे बघा भरपूर असं. दही जे आहे ते छान असं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये आपण जे मगाशी मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं कांदा टोमॅटो काजूचं, तर ते काय करायचं आहे, एका चाळणीमध्ये असं गाळून घ्यायचं आहे. यामुळे छान अशी फाईन पेस्ट तयार होते. तर इथे मी हे सगळं छान असं गाळून घेतलं आहे बघा. मस्त अशी फाईन पेस्ट बघा, मस्त अशी गाळून तयार झालेली आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण पनीर खातो ना, तशी अगदी ग्रेव्ही तयार होते. तर ही ग्रेव्ही आता यामध्ये आपण घालायची आहे. तर ही ग्रेव्ही घालताना आहे ना, गॅसची फ्लेम लो करायची, नाहीतर ते अंगावर उडून येतं. तर त्याच्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आणि एकदम न टाकता थोडं थोडं 2 टप्प्यात टाकायचं, म्हणजे परतायलासुद्धा बरं पडतं आणि अंगावर जास्त उडत नाही. तर इथे बघा मी थोडंसं आधी घातलं आणि व्यवस्थित छान परतून घेतलं. आता उरलेलं सगळं जे आहे वाटण ते यामध्ये मी घालते. तर मस्त अशी ही पनीरची भाजी तयार होते. अगदी लहान मुलं काय मोठी माणसंसुद्धा खूप आवडीने खातील, इतकी सुंदर अशी लागते. आणि छान असं परतून घ्यायचं. तर ह्या पनीरच्या भाजीत पाणी जास्त वापरायचं नाही. अगदीच लागलं तर पाववाटी किंवा अर्धी वाटीच पाणी घालायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे चवीपुरतं मीठ घातलं आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे जे ग्रेव्ही आहे ती चांगली शिजवून घ्यायची आपल्याला. तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घातली आहे. परत एकदा चांगले परतून घ्यायचं आहे. मस्त असं टेक्स्चर तयार झाले. आता झाकण लावून एक 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर बघूयात. बघा मस्त असं छान तेल सुटले. आता वरून कसुरी मेथी घातलेली आहे मी. तर सुरुवातीला न घालता मी शेवटी घातलेली आहे. यानंतर पनीरचे जे क्यूब आपण मगाशी शिजवून घेतले होते, तर ते यामध्ये घालायचे आहेत. तर पनीरचे क्यूबसुद्धा सगळ्यात शेवटीच घालायचे. छान अलगदपणे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर मस्त अशी टेम्पटिंग अशी भाजी बघा दिसते. आणि परत एकदा झाकण लावून छान असं 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे पनीर आणि ग्रेव्ही छान अशी एकजीव होईल. तर मस्त अशी ही आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हेज थाळी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा. धन्यवाद.